काय झालं बाळा, अस्वस्थ दिसतेस? बस सोड. मला सांग, तू अधिपतीला आज तरी बोललीस ना? सांगितलंस ना त्याला, का आज पण राहून गेलं? नाही नाही, आज मी धाडस केलं बाबा. म्हणजे झालं म्हणा ना. म्हणजे मला नीट सांग. म्हणजे आज मी सगळं सांगितलं त्यांना माझ्या मनातलं. काय सांगतेस अक्षरा, खरंच? खरंच. वा वा, क्या बात आहे अक्षरा. अधिपती काय म्हणाला हे मी विचारणार नाही, पण तू बोलल्यानंतर त्याची अवस्था काय झाली असेल हे बघायला मला आवडलं असतं. त्याला खूप आनंद झाला असेल ना ग? खूपच. आणि माहितीये बाबा, आम्ही नंतर मंदिरात पण जाऊन आलो. वा, म्हणजे देवीचा आशीर्वाद सुद्धा मिळाला तुम्हाला. हो. आणि बाबा, नुसता आशीर्वाद नाही, तिकडे महाआरतीचा सोहळा पण होता. आम्हाला गुरुजींनी मान दिला महाआरतीचा. जोडीनं आरती केली आम्ही. अरे वा, म्हणजे सगळे योग जुळून आलेले होते आज. हो. अक्षरम, मला इतका आनंद झालाय. फायनली तू अधिपती समोर तुझं मन मोकळं केलंस. मला सेलिब्रेशन करावं असं वाटतंय अक्षरा. खरं तर आम्ही त्याच मूड मध्ये होतो बाबा. मग मॅडमना वाईट वाटलं, त्या चिडल्या. घरातलं सगळं वातावरणच बदललं माझ्या. हे बाळा, तू आता हा विचार नको करू. म्हणजे भुवनेश्वरीला काय वाटेल वगैरे विचारच करू नको. तिचं काय टेन्शन घेतेस? तू आता तुझ्या आणि अधिपतीच्या संसाराचा विचार कर. अधिपतीला काय हवं नको त्याचा विचार कर. भुवनेश्वरी काय, तिला वागायचं तसं वागणार आहे. अक्षरा, मला उलट असं वाटतंय की आता पुढचे काही दिवस तुम्ही दोघे तिच्या नजरेसमोर यायला नकोय. म्हणजे अक्षरा, अधिपती आणि तुम्ही दोघेच कुठेतरी बाहेर जा फिरायला, फक्त दोघे. म्हणजे काय होईल ना, तुम्हाला एकमेकांच्या बरोबर वेळ मिळेल, क्वालिटी टाइम स्पेंड करता येईल. बाबा, क्वालिटी टाइम तर इथे पण स्पेंड करता येईल ना. आणि सुट्ट्या संपणार आहेत आता, शाळा सुरू होईल, कामं सुरू होतील. मग कसं जमणार ना जायला? अक्षरा, मला सांग, तुमचं लग्न झाल्यानंतर तुम्ही दोघेच कुठे बाहेर फिरायला गेला होता? दोघेच? नाही. मग आता जा ना. अहो बाबा, म्हणजे आता बघा, मी एक दिवस अधिपतींना बाहेर फिरायला घेऊन गेले तर मॅडम एवढ्या चिडल्या. बाहेर गावी जायला त्या परवानगी नाहीच देणार ना. तू अधिपती आहेस, अक्षरा आहेस ना तू. मग अधिपती सारखा विचार का करतेस? भुवनेश्वरीला काय वाटेल याचा विचार नको करू तू. मी सांगतोय ना तुला, मी परवानगी देतोय, जा तुम्ही दोघे बाहेर. आता तू फक्त तुमच्या संसाराचा विचार कर. अहो पण बाबा. बाळा, तू माझ्या मुलीसारखी आहेस, मला तुला माहितीये. मला माहितीये, मी हे सगळं बोलतोय तुझ्याशी, तू ऑकवर्ड फील करत असशील. तुझ्या मैत्रिणींनी जे सुचवायला हवं ते मी तुला सुचवतोय, पण माझा उद्देश लक्षात घे. अक्षरा, तू पहिल्यांदा तुझं मन मोकळं केलंयस अधिपती समोर. आता तुम्हाला दोघांना एकत्र वेळ मिळायला हवा. तुमच्या संसाराबद्दल तुम्ही बोलायला हवं. तुमच्या फ्युचर प्लॅन्स बद्दल तुमची चर्चा व्हायला हवी. म्हणजे बघ, माझ्या म्हणण्याचा विचार कर. आणि सॉरी बाळा, माझ्यामुळे तुला ऑकवर्ड फील होत असेल तर. बरं ते सोड, तू काही खाल्लंस का? जेवलीस? नाही ना. मला माहिती आहे अधिपती आणि तू दोघांनी काही खाल्लेलं नाहीये. तुम्ही आधी खाऊन घ्या, आपण निवांत बोलूया. नाही, ऍक्च्युली मॅडम जेवला की मग जेवू आम्ही. ते खरंच आहे म्हणा, ती कशाचा इश्यू क्रिएट करेल सांगता येत नाही. पण अक्षरा, टेन्शन नाही घ्यायचंय. आज आनंदाचा दिवस आहे ना, तो आनंदात संपला पाहिजे. आणि बाळा, मी सतत तुम्हा दोघांच्या पाठीशी आहे. गॉड ब्लेस यू. अहो, तुम्ही काय करायला असा किचन मध्ये? काय झोपला नाही अजून? असं काय झालं? हा काय जॉक मारला का काय? बरं ते नाही, इकडे किचन मध्ये काय करायला असा? अजून जेवण चाललं नाही ना आमचं. हा, मग किचन मध्ये जेव्हा आलता का काय? हो नाही, इथे कसं जेवणार? मी जेवण गरम करत होते ना, त्यामुळे. अगं व्हय. बरं अधिपती, तुम्ही तिकडे बसा की मग टेबलवर. इकडे काय करायला असा किचन मध्ये? जेवतो आम्ही. तुझं झालं काय? नाही, ताई उपाशी आहे ना. माझ्या घशाखाली घास कसा उतरल?
ते उपाशी पोटी असलेले त्या ढेकऱ्या असतात की नाही, तशा यायल्यात मला ढेकरा. बरं, आई साहेब जेवल्या, तू जेवून घेऊ उपाशी राहू नकोस. नाही, कशाला उघड डबल. डबल नाही म्हणजे आता कशाला जेवायचं का नाही, मी का नाही आता पाणीच पिऊन झोपते. हा भेटू कुठं आहे बोला की. वरडत असेल तुझ्या पोटात, उपाशी आहेस ना म्हणता ना म्हण. अ, हा हे बघ वरडला. काय अधिपती तुम्ही बी. कबाब में हडूक. काहीतरीच काय बोलताय अधिपती. हा, तुम्हाला माहित नाही, तो म्हणजे आमच्या घरातला बालबकासूर आहे. नुसता बका 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 पोट भरत राहतोय. खरंच तुम्हाला काय वाटतंय, ती काय खरंच उपाशी होती काय? कसल्या ढेकारा देत होती बघितली ना. फुल जेवण करून बसली असणार आहे ती. जाऊ दे. चला आपण जेवून घेऊया या. हो हो, एकच ताट घ्या. एकच. हा, दोघांनी एकच ताटात जेवूया. अहो कशाला. एका ताटात जेवल्यावर प्रेम वाढते हो. हो का. हा मग एकदम होलसेल मध्ये प्रेम वाढते का नाही बघा एका ताटात जेवल्यावर. होलसेल. चिल्लर प्रेम नको जाय ना आपलं.